नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये जानकी रूममध्ये असते आणि तेवढ्यात गुपचूप पावलाने ऋषिकेश आणि ओवी येतात. ओवी लगेच आता आईचे डोळे आपल्या हाताने मागून येऊन बंद करते. आता मात्र लगेच म्हणजे जानकी काही ओळखत नाही. जानकी म्हणते की कोण आहे नक्की, इवलेसे हात कोणाचे आहे आणि मला तर असं वाटतं की माझे डोळे बंद केले म्हणून मला सरप्राईज मिळणार आहे. तर आणि काय सरप्राईज असेल बरं. म्हणून आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात पकडतो आणि त्या हातावर गुलाबाचं फूल ठेवतो आणि ओवी आता तिचे डोळे उघडते आणि जोरात सरप्राईज असं ओरडते आणि टाळ्या वाजवते. जानकी खूपच खुश होते आणि जानकी इतकी खुश होऊन म्हणते की किती गोड सरप्राईज आहे. ऋषिकेश विचारतो की आवडलं ना तुला जानकी. त्यावरती जानकी खुश होत म्हणते की ऑफकोर्स मला आवडलं. त्यावरती ओवी म्हणते की आई हा माझा प्लॅन नव्हता तर बाबाचा प्लॅन होता. तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की ना, कारण आता ओवीचा कान पकडत म्हणते अशा कुरापती कुणाला जमतात मला चांगलं माहिती आहे. त्यावरती ऋषिकेश लगेच म्हणतो की म्हणजे मला जमत नाही असं जानकी तुला म्हणायचं आहे का. त्यावरती आता जानकी म्हणते की मी म्हटलं का. तर ऋषिकेश तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो की ओवी जी आई मात्र मला जास्तच अंडर स्वीट्स करते का आणि मी दिलेला जो गुलाब आहे तिच्याकडून परत घेऊ का. ओवी म्हणते की बाबा दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात. तर ऋषिकेश म्हणतो की एक काम करू, हा जो काही गुलाब दिलेला आहे ना आपण तिच्याकडेच ठेवू. आणि जानकीला लगेच हसून म्हणतात की ठेव, तुलाच ठेवतो गुलाब. किंवा आता जानकी मात्र गुलाबाच्या फुलाने त्याच्या डोक्यात मारते आणि म्हणते की तुम्ही किती नौटंकी आहात मला माहिती नाही का. त्यावरती आता ऋषिकेश ओवीला म्हणतो की बघ ती आपल्याला नौटंकी बोललीस. त्यावर आता जानकी हसते आणि म्हणते की आहातच तुम्ही नौटंकी आणि बाय द वे थँक्यू, खरंच खूप सुंदर गुलाब आहे असं खुश होत म्हणते आणि अगदी तुमच्या दोघांसारखं. आणि तेवढ्यात ओवी म्हणते की आई मी इथे आहे म्हणून तुम्हाला उगाच इन्क्लूड करू नकोस, फक्त तू बाबांना बोललीस ना तरी सुद्धा चालेल. आणि ओवी आता ऋषिकेशला विचारते की बाबा तुम्हाला चालेल ना. तर ऋषिकेश हसून म्हणतो की हो चालेल, दे टाळी. म्हणून दोघं एकमेकांना टाळी देतात आणि जानकीला मात्र खूप हसायला येतं आणि तिघेही आता इतके जोरात मस्त खुलून हसतात. ऋषिकेश म्हणतो की खरंच आज इतक्या दिवसातून आपण इतके खुलून आणि मनमोकळेपणाने हसलो. आणि हे बघ जानकी, आज मात्र तो खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेली आहे. आज मात्र ग्रामपंचायतीसमोर ऐश्वर्याने सगळ्यांच्या समोर साक्ष दिलेली आहे आणि तेव्हा कुठे सगळ्यांना कळालेलं आहे की तू हे सर्व मुद्दाम नाही केलंस म्हणून. आणि हे बघ ओवी, तू मात्र तुझ्या आईला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचारलं होतं ना, असे आता ऋषिकेश ओवीला विचारतो. आणि आज मात्र सिद्ध झालेलं आहे, प्रूफ झालेलं आहे की तुझी आई मात्र निर्दोष आहे. आणि तेवढ्यात ओवी खुशून आता लगेच आईजवळ येते आणि विचारते की म्हणजे आई तू ऐश्वर्या आंटीला गोळी नाही ना मारलीस. त्यावरती जानकी नाही असं म्हणते आणि म्हणते की आता तरी विश्वास पटलेला आहे की आई कधी असं नाही करू शकणार. तेव्हा आता ओवी आणि जानकी एकमेकींच्या मिठीत येतात. त्यानंतर आता इकडे माया मात्र आता ह्या सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. कारण आता सारंगच आपल्याला या घरामध्ये कसं थांबून ठेवेल हे तिला माहिती आहे. म्हणून ती सारंगला प्रेमात पाडते आणि म्हणते की तुमच्यातील हा जो काही साधेपणा आहे तुम्हाला हवाचा वाटलेला आहे. ऐकून सारंगला खूपच आनंद होतो. माया पुढे म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं की आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे पुढे नाही जाऊ शकत. नंतर मी विचार केला की गेला तर काय हरकत आहे. माया आता सारंगला म्हणते की हो तुम्ही मला आवडायला लागलात. आणि खूपच जास्त सारंगला इतका आनंद होतो, त्याचा स्वतःवरच विश्वास राहत नाही आणि तो म्हणतो की माया खरंच मी तुम्हाला आवडायला लागलो आणि खरंच काय बोलता, खरंच माझा विश्वासच बसत नाही. त्यावरती माया म्हणते की मी मनापासून आणि खरं बोलत आहे आणि मला फक्त आपलं नातं आहे ते मैत्रीच्या पलीकडे नाही न्यायचं आणि मला तुमच्याशी लग्न करायचं असं आता सारंगला म्हणते. सारंगला तर इतका आनंद होतो. त्यावर मात्र आता सारंग म्हणतो की काय आपलं लग्न. तर माया म्हणते की हो त्यासाठी मात्र एक अडचण आपल्याला दूर करावी लागेल. तुम्ही जर त्या ऐश्वर्याला डिव्होर्स दिला तरच मात्र मी तुमच्याशी लग्न करेल असं आता म्हणते. हे ऐकून सारंगला धक्का बसतो. त्यावर तर सारंग म्हणतो की तुम्ही काय म्हणालात. माया म्हणते की हो जेव्हा तुम्ही तिला डिव्होर्स देतात तेव्हाच आपण एक होऊ शकतो. सारंग लगेच म्हणतो की दिला मी डिव्होर्स आणि माया आता मात्र आपल्या दोघांना एकत्र आणल्याशिवाय कोणीही थांबू शकत नाही. आणि लगेच तो मायाचे हात पकडतो आणि ती ऐश्वर्या सुद्धा नाही. त्यामुळे माया मी आज तुम्हाला शब्द देतोय ऐश्वर्याचं असणारं जे काही नातं आहे तर ते मी मोडेल आणि तुमच्याशी लग्न करेल माया. आणि या घरात मात्र मी माझी बायको म्हणून तुम्हाला घेऊन येईल. म्हणून तो आता मायाचे हात पकडतो आणि मी ऐश्वर्याला डिव्होर्स दिला असं समजात. म्हणून तो सारंग तिच्या हात पकडलेले आहे त्या हाताकडे बघतो. तर माया म्हणते की अजूनपर्यंत डिव्होर्स नाही दिलेला. आणि माया त्याला गुड नाईट करते. तेव्हा आता सारंग लगेच तिच्या हात सोडतो आणि लाजतच गुड नाईट करून निघून जातो. आणि आता माया इतकी खुश होते.
माया आता स्वतःच्या मनात म्हणते की शेवटी पाखरू आता पिंजऱ्यात अडकलंस आणि बघ ऐश्वर्या आता तुझी फडफड मी कशी बंद करते ते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी मात्र ओवीला म्हणते की तू बाबांची मदत केली, बाबांनी मला गुलाबाचं फूल दिलं, मग मला असं वाटतं की मी सुद्धा बाबांना एक गुलाबाचं फूल द्यावं म्हणून. त्यावरती ओवी विचारते की का, तर जानकी ऋषिकेशकडे बघत म्हणते की ओवी कोणीतरी बाजार समितीचं इलेक्शन लढणार आहे तर, आणि मला पूर्ण खात्री आहे की ते जिंकणार आहेत म्हणून. त्यावरती ओवी म्हणते की हो आई, तूच मात्र आता हे बाबांना दे आणि तुझ्या गुड विशेष आहे तर ते बाबांच्या सोबत राहतील आणि दे ना आई म्हणून आता ओवी खूप आग्रह करते. तर जानकी लगेच उठते, ऋषिकेश उठून उभा राहतो. जानकी आता गुलाबाचं फुल देत म्हणते की ऑल द बेस्ट आणि म्हणते की तुम्हाला तुमच्या मुलीच्या आईकडून मात्र. आणि आता लगेच जानकी ऋषिकेशकडे बघत ओवीला म्हणते की ओवी असं म्हणतात की पुरुषांना जगातील सर्व काही कळतं, फक्त बायकोच्या मनातील काही कळत नाही. आणि ऋषिकेश मात्र आता जानकीचे हात धरून ते गुलाबाचं फुल स्वीकारतो. ओवी लगेच आता बेडवर येऊन उभी राहते आणि म्हणते की आता काय म्हणायचं की शेवटी घरोघरी मातीच्या चुली. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस ओवी, आणि मी मज्जा करते कारण मी नशिबान आहे की मला असा नवरा मिळाला म्हणून. त्यांना फक्त बायकोच्या मनातील नाही तर आई बाबांच्या मनातील कळतं, भावाच्या मनातील कळतं आणि माझ्या ऋषिकेशला सगळी नाती कशी जपायची हे सुद्धा कळतं आणि खरंच मी नशिबान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळालेला आहे. तर म्हणून दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तर ओवी लगेच आता म्हणते की जोरात खा करते. दोघे आता ओवीकडे बघतात. ओवी म्हणते की मी बाहेर जाऊ का, किंवा आता जानकी म्हणते की बघितलंस का ऋषिकेश, तुमची मुलगी सुद्धा तुमच्यासारखी आगाऊ व्हायला लागलेली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुझ्यासारखी भांडकुदळ. जानकी म्हणते की काय मी भांडते. तेव्हा आता ओवी लगेच म्हणते की अरे रे कसे आहात रे तुम्ही, अगोदर एकमेकांना गुलाब देतात आणि नंतर लगेच भांडतात का. आणि आता मात्र ऋषिकेश म्हणतो की नाही, आयडियल कपल आहे ना ते असेच एकमेकांशी भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. म्हणून आता दोघंही एकमेकांचा हात धरून पुन्हा एकमेकांच्या खूप जवळ येतात, एकमेकांकडे बघत असतात. आणि ओवी सुद्धा त्यांच्या मिठीत येत म्हणते की तुम्ही दोघंही पॉवर कपल आहात. दोघांना खूप हसायला येतंय. त्यानंतर मात्र आता इकडे माया गुपचूप आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणते की आता ऐकून घे, कारण ह्या रणदिव्यावर अगदा घाव घालण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरात लवकर कामाला लागायचं. तेव्हा तो तिकडून तो मॅनेजर म्हणतो की हो काम नक्की होईल आणि मी तुला जे काही सांगत आहे ते नीट ऐकून घे म्हणून. आता ही माया पुढचा प्लॅन आहे त्याबद्दल आता आपल्या मॅनेजरला समजावते आणि फोन ठेवते. तेव्हा मात्र माया स्वतःला म्हणत असते की अगं जानकी बघ, तुझ्या लवकरच या कुटुंबाची बर्बादी तर करतेच, परंतु तुझ्या मात्र ह्या सुखी संसाराचे बघ मी कसे तुकडे तुकडे करते. आणि जानकी तू खूप मोठी चूक केलेली आहे, कारण आता मात्र ही माया तुला नाही सोडणार. त्यामुळे मात्र आता तुझी माणसं ही रस्त्यावर येणार आहे ते लक्षात घे आणि तेथे मात्र ऐश्वर्याची सुद्धा पाठ लागणार आहे, लक्षात ठेव. तेव्हा आता जानकी सकाळी सकाळी उठते, तयार होते, अंगणामध्ये झाडून वगैरे घेऊन साफसफाई करून त्यावर आता पाणी वगैरे शिपडून मस्त रांगोळी काढते आणि तुळशी वृंदावनाला मात्र आता पाणी वगैरे घालत असते. सुमित्रा सुद्धा तेथे येते आणि सुमित्रा सुद्धा तुळशी मातेला वंदन करते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बघ जानकी, खूप दिवसातून मात्र तुला मी इतकं प्रसन्न, अगदी इतकं आनंदी बघितलेलं आहे, खरंच खूप भारी वाटलं आणि तुझ्या मात्र आता या आनंदी चेहऱ्याने आपल्या घरावर जे काही संकट आलेले ते सुद्धा दूर होईल. त्यावर तर जानकी सुद्धा खुश होत म्हणते की आई खरंच खूप दिवसातून मात्र आता आपल्या घरामध्ये सुख समाधान येणार आहे, कारण आता सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे, सुखाचे दिवस येतील, या घरावर आलेलं सावट लवकरात लवकर आता दूर होणार आहे. तर घरामध्ये नवीन चैतन्य, उत्साह, सुख, समाधान सगळं काही नांदणार आहे. आई त्याचं स्वागत असं आनंदाने करायला नको का. मित्रा म्हणते की अगं ऐश्वर्याने तुझ्या जे काही म्हणजे तुझ्याकडून साक्षी दिली तेव्हापासून खरंच खूप काहीतरी बदलल्यासारखं वाटतं आणि खरंच आता असं अजून वाटतं की ऐश्वर्यात अजून सुद्धा माणुसकी शिल्लक आहे, म्हणूनच तिने शेवटी खऱ्याच्या बाजूने साथ दिली. मित्रा आता जानकीला म्हणते की तुला जर काही काम नसेल तर माझ्याबरोबर देवळात येते का. तेव्हा आता जानकी हो असं म्हणते. सुमित्रा म्हणते की अगं देवीची ओटी भरायची होती आणि ती तुझ्या हातानेच भरायची होती, चल मी तोपर्यंत तयारी करते. तर जानकी म्हणते की हो नक्कीच जाऊया आपण. म्हणून जानकी मात्र आता तुळशी मातेला हात जोडते आणि म्हणते की देवा सगळं काही चांगलं होऊन दे, तो मास्कमॅन आहे लवकरात लवकर पकडला जाऊन दे. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या ही रूम मध्ये एकटीच बसलेली आहे आणि मायेने तिला जे धमकावलेलं आहे तर ते सर्व क्षण आठवतात. यापुढे मात्र जे काही होईल ते सगळं काही अगदी त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की मायासोबत मात्र जानकीची वाट लावता लावता मीच त्यामध्ये पूर्णपणे अडकले. आता बाद झालं, आता लवकरात लवकर मात्र मला ह्या माया प्रकरणातून स्वतःची सुटका करून घ्यायचे आहे असं ती ठरवते. आणि तेवढ्यात तिच्याजवळ कावेरी काकू येतात आणि आता लगेच कावेरी काकू म्हणतात की ऐशू खरंच खूप मी खुश आहे, शेवटी तुझ्यातील जे माणूस पण आहे तर ते शेवटी बाहेर आलेच.
खरंच मला ऐश्वर्या तुझा खूप खूप अभिमान वाटत आहे. म्हणून कावेरी काकू ऐश्वर्यावर खूपच खुश असतात. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मी तुझी मुलगी आहे, तुझं बाळ आहे, हे तुला आज मात्र रिअलाइज होतं का? तेव्हा कावेरी काकू अगं असं म्हणणार तोच ऐश्वर्या म्हणते की कारण अचानक मात्र तुला माझं इतकं कौतुक वाटायला लागलं म्हणून विचारते. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की अगं खरंच तुझं कौतुक करावंसच आहे, कारण तू कौतुक करण्यासारखंच वागलेलं आहे. तू जानकीची बाजू घेतलीस आणि सत्याची साथ दिलीस. आणि मी तुला म्हटले होते की मला पूर्णपणे खात्री होते की जानकी असं काही करू शकणार नाही म्हणून. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ते जानकीचं कौतुक सोहळा जर करून झालं असेल तर मात्र माझ्याकडे जे काम आहे ते ऐकून घे. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की अगं कौतुक सोहळा नाही, अगं मी तुला देवळात येते का असं विचारत होते. त्यावरती ऐश्वर्या लगेच म्हणते आणि मी देवीला अगदी खरंच नवस केला होता की तू बरी झाल्यानंतर मी तिची अगदी खणन नारळाने ओटी भरेल, सर्व काही व्यवस्थित करेल. त्यावरती ऐश्वर्या फक्त विचारते की आता नवस फेडायला कधी जायचं आहे. त्यावर कावेरी काकू म्हणतात की अगं कधी काही आत्ताच जाऊयात. तर ऐश्वर्या म्हणते की हो जाऊयात, परंतु एका अटीवर. आणि अट मात्र अशी आहे की जानकीच्या कौतुकाची जी फुलं आहेत तर ती माझ्यासमोर नाही उधळायची, लक्षात ठेवायचं. आणि ही अट जर तुला मान्य असेल तर मी तुझ्या बरोबर येऊ शकते, नाहीतर मी माझं घरी जाऊ शकते. आता कावेरी काकू म्हणतात की ठीक आहे बरं, कारण मी जानकीबद्दल एकही तोंडातून शब्द नाही काढणार, चल तू अगोदर. ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे मी येते लगेच. आता कावेरी काकू म्हणतात की मी ओटीचं सामान घेऊन येते आणि लगेच आपण निघूया. तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. जानकी आणि सुमित्रा सुद्धा देवळामध्ये येतात आणि त्यांच्या मागून आता ऐश्वर्या आणि कावेरी काकू सुद्धा येतात. ऐश्वर्या आता लगेच कावेरी काकू आणि त्या दोघी तिथे थांबलेल्या आहेत. तर आता त्यांचं लक्ष जानकीकडे जाते. जानकी सुद्धा वळून त्या दोघींकडे पाहत असते. तेव्हा ऐश्वर्या रागानेच आता कावेरी काकूंना म्हणते की तुला जी पूजा वगैरे करायची आहे ती लवकरात लवकर करून घे, आपण मात्र लगेच इकडून निघूयात. तेव्हा आता सुमित्राचं लक्ष जातं. सुमित्रा लगेच म्हणते की कावेरी काकू बरं झालं तुम्ही ऐश्वर्याला घेऊन आलात म्हणून. त्यावरती आता जानकी लगेच म्हणते की म्हणजे नक्की काय? सुमित्राकडे बघत सुमित्राला विचारते आणि जानकी आता सुमित्राला विचारते की हा सर्व काय प्रकार आहे. तर सुमित्रा म्हणते की सांगते, नक्की सर्व काही सांगते. आणि सुमित्रा आता म्हणते की हे बघ त्या दिवशी मात्र तुझं आणि ऋषिकेशचं बोलणं मी ओझरता ऐकलं होतं. ते बोलणं ऐकून मात्र कावेरीला लगेच आता सुमित्राने फोन केलेला आहे. आणि कावेरी काकू आता फोन उचलून विचारतात की काय झालं सुमित्राताई, कशासाठी फोन केलात? त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की कसं आहे की जानकीला मात्र ऐश्वर्याला भेटायचं आहे, तिला सॉरी म्हणायचं आहे, मग ती भेटू शकते का? कावेरी काकू म्हणतात की पण ऐश्वर्या तयार होईल असं मला नाही वाटत. आता सुमित्रा म्हणते की हे बघा कावेरी काकू, आता ऐश्वर्या किती नाही म्हटलं तरी आता जानकीच्या बाजून उभी राहिली, तिला इतकं मोठ्या संकटातून तिने वाचवलं. आणि आता मात्र किती नाही म्हटलं तर ऐश्वर्याच्या मनात जानकीविषयी काहीतरी असेलच. आणि ऐश्वर्याने सगळं काही सोडलं तर मात्र नक्की आता सर्व काही व्यवस्थित होईल आणि माझंही घर आहे पुन्हा एकत्र होऊ शकेल. दोघी जावा जर एकत्र आल्या तर ही विस्कटलेली जी घडी आहे ती पुन्हा व्यवस्थित होऊ शकते. आणि हे बघा कावेरी ताई, अशी संधी मात्र आपल्याला पुन्हा नाही मिळणार. एकूण कावेरी काकूंना तर आनंदच होतोय आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण दोघी मिळून प्रयत्न करूयात असे मात्र आता सुमित्रा म्हणते. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की तुम्ही जे काही बोलतात ते अगदी योग्य आहे आणि मला सुद्धा असंच वाटतं. मी लगेच ऐश्वर्याला घेऊन देवळात येते आणि तुम्ही सुद्धा जानकीला घेऊन या. आणि त्या दोघी मात्र स्वतःहून एकमेकीशी जेव्हा बोलतील तेव्हा खरंच खूप चांगलं होईल. त्यावरती सुमित्रा ताई म्हणतात की हो नक्की भेटूयात. आता हे सर्व काही सांगून झाल्यानंतर जानकी सुमित्राला थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा हे सर्व ऐकते आणि कावेरी काकूंना विचारते की म्हणजे आई तू हे सर्व केलं तर, आणि तुला हे सर्व करण्याची काय गरज होती असं रागाने विचारते. पण जानकी लगेच आता एक पाऊल पुढे येते ऐश्वर्याच्या जवळ. तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते की ऐश्वर्या तू कशी आहेस, तुझी तब्येत बरी आहे ना? तेव्हा ऐश्वर्या रागानेच विचारते की म्हणजे तू हे विचारण्यासाठी येथे आलीस का? मुळात म्हणजे जानकी तुला मला का भेटायचं आहे असं विचारते. आणि हे बघ तुझं काम झालेलं आहे. ग्रामपंचायत मध्ये मात्र मी आता तुझी बाजू घेऊन तुझ्या बाजूने बोलले, त्यामुळे खरंच आता ऋषिकेश दादा इलेक्शन लढू शकतात आणि तू माझा जीव वाचवला म्हणून मी तुझ्या उपकारांची परतफेड परत केलेली आहे असं आता तोऱ्यातच बोलते. त्यावरती नाना म्हणतात की हे बघ कोणी समोरच्यानी आपल्याला कितीही अगदी डवचण्याचा प्रयत्न केला, चवताळण्याचा, तरी सुद्धा आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं, अगदी रागवायचं नाही, कळले ना ऋषिकेश? तेव्हा सारंग म्हणतो की हो आता मात्र कोणी कुणावर नाही रागवणार नाना, मी मात्र काळजी करू नका, आम्ही आमचं काम आहे ते चोख करणार आहेत. त्यानंतर नाना म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेवटी माणसं माणसालाच मदत करत राहते. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की माणसापर्यंत पोहोचायचं. आणि आज मात्र आपण काही काम केलं आतापर्यंत आणि यापुढे काय काम करणार आहोत
आणि आता ऋषिकेश त्यांचं सर्व बोलणं ऐकून म्हणतो की नाना हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही अगदी तुमच्या मनाप्रमाणेच होईल. आणि तेवढ्याच सौमित्रा आणि अवंतिका बाहेर येत ते दोघं जायला निघलेले असतात. तर ऋषिकेश विचारतो की काय झालं, कुठे निघालात. आणि तेव्हा सौमित्र म्हणतो की आम्ही कोर्टामध्ये निघालेलो आहोत आपलं काम करण्यासाठी. आणि तेवढ्यात मायाचे मॅनेजर आहे तर ते मात्र आता या एमके कंपनीतर्फे पुन्हा आता रणदिव्यांच्या घरामध्ये एंट्री करतात. आम्ही एमके कंपनीकडून आला आहोत असे सांगून 24 तासाचीच आता मुदत तुमच्याकडे आहे घर वाचवण्यासाठी आणि येत्या 24 तासामध्ये मात्र तुम्हाला हे घर खाली करावं लागेल असं म्हणतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नक्की हे तुमचं काय म्हणणं आहे, 24 तासात आम्ही नाही करू शकत. तुम्ही तर अगोदर आम्हाला 30 दिवसांची मुदत दिलेली होती आणि आता लगेच 24 दिवस हे तुम्ही नाही करू शकत. तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की तुम्ही काहीच करू शकत नाही, हे घर अगदी आम्हाला निलाव करायचा आहे आणि तशी आमच्याकडे अगदी मुदत सुद्धा आहे आणि पुरावे सुद्धा आहे. काही झालं तरी 24 तासाच्या आत तुम्हाला हे घर खाली करावं लागेल. तेव्हा आता घरातील हे ऐकून सर्वांना धक्का बसतो, परंतु माया हे सर्व ऐकते. तिला आनंद झालेला आहे, तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत आहे. तेव्हा तो माणूस आहे मॅनेजर पुढे म्हणतो की तुम्हाला महिनाभराची अगदी वेळ दिली होती, परंतु आता मात्र जे काही आहे ते सर्व खोटं आहे. तर आता घर खाली करण्याची जी नोटीस आहे तर ती दरवाजावर चिटकून देतात. ऋषिकेश आणि घरातील सगळेजण पाहत असतात. आता हे सर्व बघून सर्वांना आणखीनच टेन्शन येते. या संकटातून मात्र कसं वाचायचं याचा आता सर्वांसमोर अगदी टेन्शन उभं राहिलेलं आहे. आणि येत्या 24 तासामध्ये तुम्हाला हे घर खाली करावंच लागेल असं दुसरे मॅनेजर सुद्धा म्हणतात. आता सारंगला खूप टेन्शन येतं आणि घरातील बाकी सर्वांना सुद्धा. सारंग रडतच विचारतो की ऋषिकेश दादा आता आपण काय करायचं, 24 तासात हे घर सोडायचं म्हटल्यानंतर आता ऋषिकेशला नक्की काय उत्तर द्यायचं ते काही कळत नसतं. आता मात्र ऋषिकेश शांत उभा असतो आणि हे सर्व पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण मात्र आता मंदिरात आहेत. कावेरी काकू आणि सुमित्रा एकमेकींच्या जवळ आहेत. जानकी आणि आता ह्या ऐश्वर्या खाली आहेत आणि त्या सुमित्रा आणि आता कावेरी काकू त्यांच्याकडेच बघून आहेत की नक्की यांच्यामध्ये काय होतं काय नाही. त्यानंतर आता ऐश्वर्या मात्र काही बोलायला तयारच नसते. आता मात्र जानकी म्हणते माझा अजून सुद्धा चांगुलपणावर विश्वास आहे आणि हे बघ ऐश्वर्या तुझ्यातील माणुसकीपणा आणि तुझी जी काही ही चॉईस आहे ते सगळं काही अगदी जिवंत आहे. तेव्हा आता जानकी जेव्हा जे काही बोलत आहे ऐश्वर्याला समजवण्यासाठी, परंतु ऐश्वर्या म्हणते की जे मुद्द्याचं आहे तेवढंच बोल. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ तू आमच्या घरात परत यावं सारंग भाऊजींसाठी असं आम्हाला वाटतं, सारंग भाऊजींचा तू विचार करावा असं आम्हाला वाटतं. आणि मुख्य तुला ऐश्वर्या असं सांगायचं आहे की स्वतःचाही सुद्धा तू विचार कर. मला सांग ऐश्वर्या तू असं किती दिवस एकटी राहणार आहे बरं. सारंग भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला नव्याने सांगायला नकोय. तुमच्या दोघांच्याही मनात असेल तर तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येताल आणि नवीन संसाराला तुमच्या सुरुवात होईल. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या नवीन संसाराला सुरुवात करा. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता जानकीकडे पाहत आहे आणि विचारत पडलेली आहे. जानकीचं हे बोलणं ऐकून आता कावेरी काकूंना आनंदच होतो, परंतु आता लगेच ऐश्वर्या स्पष्ट म्हणते मला पुन्हा तुमच्या त्या घरामध्ये येण्याची इच्छा नाही आणि माझ्यावर जो काही खुनाचा आरोप लागलेला आहे तर तो खोटा आहे, हे लवकरात लवकर मी सिद्ध करून दाखवेलच. आणि हे बघ त्यासाठी मात्र मला तुझ्या मदतीची गरज नाही. आणि राहिला प्रश्न तो म्हणजे तुझा, तर तू माझा जो काही जीव वाचवलेला आहे ना त्या उपकाराची मी परतफेड केलेली आहे, लक्षात ठेव. आणि त्यासाठी मात्र थँक्स. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की तू आणि मी आपण एकत्र नाही येऊ शकत. तेव्हा आता सुमित्रा आणि जानकी आणि कावेरी काकू यांना ऐश्वर्याचा हा निर्णय ऐकून धक्का बसतो. जानकी पुन्हा ऐश्वर्याला समजावते की ऐश्वर्या प्लीज तू असं बोलू नकोस, तू प्रयत्न तरी कर. म्हणून ती तिचा हात धरायला जेव्हा जाते तेव्हा आता ऐश्वर्याच्या पोटाला मात्र जोरात अगदी धक्का लागतो. तिच्या जखमेला त्रास होत असतो आणि जोरात ती किंचाळते आणि जानकीचा हात धरते. जानकी म्हणते की ऐश्वर्या काय झालं, खरंच सॉरी तुला त्रास होतो का. तेव्हा आता ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो आणि इट्स ओके असं म्हणते ती. त्यावरती जानकी पुन्हा तिला समजावते आणि म्हणते की मला एवढंच तुला म्हणायचं होतं की प्रयत्न करण्यासाठी काय हरकत आहे, एकदा तू प्रयत्न करून बघ. आणि हे बघ कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरच्या माणसाशी आपला कायमचा संबंध सुटलेला आहे. हे बघ ऐश्वर्या अगं तसं नसतं. बघ अगं प्रारब्ध नावाची एक गोष्ट आहे तर ती असते आणि सगळं काही अगदी प्रारब्धाप्रमाणेच घडत आहे. आणि तुला असं वाटत असेल की सारंग भाऊजी आणि तुझा संबंध कायमचा संपलेला आहे, पण तसं काही नाही. आणि कदाचित मात्र ती साथ आहे तर ती जन्मभराची असू शकते, हे लक्षात घे ऐश्वर्या. आणि तू सांग ऐश्वर्या प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला हे सर्व कसं कळणार आहे बरं. म्हणून तुला एकदा सांगते की एकदा प्रयत्न कर आणि मागचं सगळं काही आहे ते सगळं विसरून जा, पुसून टाक आणि सगळं काही नव्याने सुरुवात कर. हे बघ ऐश्वर्या नक्की सर्व काही ठीक होईल. आणि आज रणदिव्यांच्या कुटुंबावर जे संकट आलेलं आहे त्या संकटावर मात्र आपण दोघे मिळून मात करूयात.
तेव्हा ऐश्वर्या मात्र जानकीकडे पाहत आहे आणि जानकी ऐश्वर्याकडे, कावेरी काकू आणि सुमित्रा एकमेकींकडे बघत आहेत. आणि हे बघ अगं ऐश्वर्या समजावून घे. जानकी तिला पुढे म्हणते की मनात जर आणलं तर एक स्त्री घर तोडू सुद्धा शकते आणि घर जोडू सुद्धा शकते. आणि हे बघ ऐश्वर्या, तुला आता माझ्या मदतीची गरज आहे आणि मला सुद्धा तुझ्या मदतीची गरज आहे. असं आता जानकी म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, मला तुझ्या मदतीची काय गरज आहे? जानकी, तू बरी आहेस ना? माझ्या मदतीमुळे तू हे सर्वातून बाहेर पडलेली आहे हे विसरू नकोस. जानकी म्हणते की मी कधीच नाही विसरणार आणि तू अजूनपर्यंत जानकीला ओळखलेलं नाही ऐश्वर्या. माझ्यासाठी जी व्यक्ती अगदी माझ्या सोबत उभी राहते त्या व्यक्तीला मी कधीच विसरत नसते. आणि हे बघ, मी तुला सुद्धा कधीच विसरणार नाही, लक्षात ठेव. आणि मला माहिती आहे की आता तुझं मत वेगळं आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझा निर्णय अगदी कळाल्यानंतर तू मला नक्की कळव. काही विचार आहे तू करशील आणि तुझा निर्णय जो काही आहे तू मला नक्की कळवशील. आणि हे बघ, मी खात्रीने सांगू शकते की तो दिवस आहे तो लांब नाही, तो लवकरात लवकर जवळ येईल, लवकरात लवकर येईलच. जानकी आपला हात पुढे करते. ऐश्वर्या आपले दोन्ही हात तिच्याकडे बघत अगदी मागे धरून उभी राहते, परंतु एकही हात पुढे करत नाही आणि तेथून रागाने ताठतच ती निघून जाते. आता कावेरी काकू आणि सुमित्रा यांना सुद्धा वाईट वाटतं ऐश्वर्या जे काही वागत आहे ते बघून. त्यानंतर जानकी कावेरी काकूकडे बघते आणि पुन्हा आता ती हार काही मानत नाही. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता सुमित्रा आणि जानकी घरी येतात आणि घरी आल्यानंतर आता हे घर 24 तासाच्या आत सोडावं लागेल हे त्यांना जे काही कळालेलं आहे. तर सुमित्रा रडतच विचारते की ऋषिकेश, आपल्याला घर सोडून जावं लागणार आहे का? तर आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ऋषिकेश शांत उभा असतो. सुमित्रा रडतच विचारते की खरंच ऋषिकेश आपण रस्त्यावर येणार का रे? नंतर ऐश्वर्या मात्र आता ही इकडे सयाजीला म्हणते की डॅडा, मला असं वाटतं की रणदिव्यांचं जे काही आता हे लिलावातील घर आहे तर ते आपण विकत घ्यायचं. सगळ्या रणदिव्यांनी आता माझा अपमान करत मारत मला त्या घरातून बाहेर काढलं होतं. आता मात्र मी सगळ्या रणदिव्यांना अगदी मारत धक्के मारत कसं त्या घरातून बाहेर काढते बघाच. तेव्हा आता कावेरी काकूंना हे ऐकून वाईट वाटतं, परंतु सयाजी मात्र आता ईश्वरीची साथ देतो. त्यानंतर आता इकडे जानकी आता ऋषिकेशला म्हणते की तो दिवस उजाडलेला आहे की जेव्हा आता हे आपलं घर आपल्या हातामध्ये नसेल. आणि ऋषिकेश, हे बघा, या घराचा उंबरठा ओलांडताना मात्र मी माझ्या लोकांना नाही बघू शकत. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू हार मानू नकोस, काही होणार नाही, लक्षात घे. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. तर मित्रांनो, पुढे हा भाग अगदी येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.